चला मॅच सुरू करायची आहे. विनंती असेल सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवा. काय जबरदस्त मॅच झाली या अगोदर. विनंती आहे बॅटर आपण बॉल चेक करायचा आहे. चला मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी सामना सुरू होतोय. एका बाजूला गोपी धणवीन अलिबाग नवी मुंबई समीर चौगुले मारुती कवलदार अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला पपुशेठ पाटील राहणार भिवंडी यांचा जबरदस्त संघ भिवंडीचा. आणि त्यांच्यातील लढत आता पाहायला मिळेल. 6 षटकांचे हा मॅचेस आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते. गेली 3 दिवस याच मीरा रोड नगरीमध्ये या घोडबंदरच्या मैदानामध्ये एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. काय अजब योगायोग पहा, या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात घोडबंदर चषकाने झाली आणि शेवट जर पाहिला तर घोडबंदर गावच्या मैदानात होतोय. पहिली टुर्नामेंट कासारवडवली या ठिकाणी झाली नंदू पाटील सचिन कदम यांच्या माध्यमातून. शेवटची स्पर्धा पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील ती मात्र होताना पाहायला मिळते या घोडबंदर गावामध्ये. आणि
ती स्पर्धा उबेद खान मुन्ना, आमिर दाफेदार, अर्शद काजी सर आणि त्यांच्या सर्व सहकारी, मग जुनेद चौगुले असतील, जुनेद चौगुले, बादशाहबाई असतील, त्याचबरोबर राहुल जाधव, आकाश नाटेकर, श्रीकांत शेट्टी, आमिर शेख आणि सैजाद शेख आणि त्यांचा सर्व रॉयल स्टनर परिवार. मॅचला होते सुरुवात, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, एका बाजूला जर पाहिलं तर संघ पाहायला मिळेल तो म्हणजे गोपी धनवीन अलिबाग नवी मुंबई, आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे जागृत मराठा 40+ राहणार भिवंडी. अजय सरोज ज्यांनी या अगोदरच्या मॅच मध्ये 3 विकेट नक्कीच घेतल्या होत्या. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मागील मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीचे भिवंडी संघ एक विनंती आहे, आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी कृपया पाठवायचा आहे. पहिला बॉल फुल टॉस, त्याला फाईन लेगच्या दिशेने पाठवलं. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. दुसरी धाव देखील घेतली गेली आणि 2 धावांनी मात्र सुरुवात झाली या डावाला. ओहो, बिग हिट, लांबच लांबवर पाठवला या बॉलला. बॅटच्या रडार मध्ये होता आणि दूर पाठवला षटकारासाठी. प्रमोद पाटील राजनोली स्टार आज मात्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत आणि अजय सरोज मागील मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. या मॅच मध्ये जर पाहिलं तर आक्रमण होताना पाहायला मिळत आहे त्यांच्यावर. आणि मागील मॅच ज्या संघर्ष करून जिंकली आहे भिवंडी संघाने, मागील सामना सहजासहजी त्यांना वाड्या संघाने दिला नाहीये, खूप संघर्ष करून जिंकलाय आणि त्यामुळे अधिक एनर्जी त्यांच्याकडे देखील पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला सहजासहजी पहिला सामना जिंकला होता प्रमोद. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गौतममध्ये बॉल थोडासा वेग कमी होईल त्या बॉलचा. शेखर दळवी यांनी दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, दुसरी ही धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावा होताना पाहायला मिळत आहेत, जे पहिल्या मॅच मध्ये आपल्याला अजय सरोज यांच्या गोलंदाजीच्या विरुद्ध थोडीशी संत गतीने धावसंख्या पाहायला मिळत होती, परंतु या मॅच मध्ये ती गती वाढवली आहे. 10 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहे. क्रिकेट रसिक हो, आपलं मीरा रोड मध्ये हार्दिकाचं स्वागत आहे. सुपर प्रीमियर लीग 2022 पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धा पाहतोय आपण. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, हो चांगले एफर्ट्स होते राजेश गोहिल त्यांचे त्या ठिकाणी, परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. धावा 4 मिळतील आणि हा पूल देखील सक्सेसफुल होता. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी राजू यांनी दाखवले, परंतु बॉल सीमारेषा पलीकडेच गेलाय. 14 वर पोहोचली ही धावसंख्या. प्रत्येक बॉलवर तुटून पडलेत या ठिकाणी म्हणजे प्रमोद पाटील आणि धावा करण्याचा प्रयत्न करतायत. विशेष म्हणजे ऑनसाइडला त्यांनी लक्ष ठेवलं धावा बनवायच्या. त्याचबरोबर आता जर पाहिलं तर या ठिकाणी एक रणनीती बदलली गेली, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील बदलली गेली आहे. स्वाभाविक आहे, जरी ओव्हर 40चे संघ असतील तरी व्यावसायिकता या संघांमध्ये देखील पाहायला मिळते, कारण क्रिकेट खेळलंय त्यांनी आयुष्यभर. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणी कट बॅटची घेतली गेली, परंतु 1 रन तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते, जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 15 वर. 15 धावा धावफलकावर. सूरज जाधव आमच्या बरोबरने जुडले गेले आहेत गुणलेखनामध्ये, एक प्रसिद्ध गुणलेखक देखील आहेत. नुकतेच दहीहंडी मध्ये देखील मानवी मनोरंजन रचत असताना त्यातही चांगली कामगिरी त्यांनी केली आहे.
शेखर दळवी आणखीन एक भिवंडीतील एक मोठं नाव. बिगिट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रात हा चेंडू टोलावला जातोय. योगेश पवार त्या ठिकाणी आलेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न प्रमोद पाटील आणि शेखर दळवी यांच्या माध्यमातून पूर्ण होतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या झाली ती 17. चांगली सुरुवात या ठिकाणी जागृत मराठा भिवंडी संघाची झाली आहे. एक आत्मविश्वास मिळेल त्यांना ज्या पद्धतीची त्यांनी सुरुवात केली आहे. परंतु पाहूयात, सुरुवात करून चालत नाही, सातत्य ठेवावं लागतं, शेवटपर्यंत मॅच घेऊन जावी लागते. कारण मॅच मध्ये असे खूप सारे पडाव येतात. एकंदरीत हा खेळ हे सातत्य तुम्हाला 12 ओव्हर ठेवायला लागतं. 6 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक षटकागणित वेगवेगळ्या घडामोडी घडतील जरूर, परंतु प्रयत्न करावे लागतील. शेखर दळवी आणि त्यांच्या जोडीला आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर प्रमोद पाटील यांच्याकडून देखील चांगली सुरुवात आतापर्यंत तर झाली आहे. पाहूयात कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. आज दोन टीम एकत्र खेळत असताना बऱ्याचशे गोलंदाज बाहेर देखील आम्ही पाहतोय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये, लक्षात घ्या. टीमची गरज ओळखणं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. समर्थ कडू समर्थ कडू पाहूयात कशा प्रकारे आपल्या फिरकीची जादू दाखवताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शेखर दळवी त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पाटील फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतील का. समर्थ कडू यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, आर पार षटकार. वा, प्रमोद पाटील यावेळेला जर पाहिलं तर जागृत मराठा राहणार भिवंडी चांगली सुरुवात झाली आहे, परंतु गोपी धनविन हा देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे, तेही कमबॅक करतील. परंतु सुरुवात मात्र भिवंडीच्या बाजूने झाली आहे, कारण सुरुवातीपासून तुटून पडलेत प्रमोद पाटील आणि त्यांच्या फलंदाजीची झलक या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत ते ऑन साइडला खेळत होते, आता समोरच्या दिशेने एक उत्तुंग फटका टोलावला त्यांनी. धावसंख्या जर पाहिली तर आता 23 वर आहे. समर्थ कडू यांच्या या षटकातील पहिल्या चेंडूला सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरून थोडासा वळवला बॉल आणि एसटी रक्षकाच्या दिशेने जाईल, म्हणजे सागर यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. स्वाभाविक आहे, अशा प्रकारची जे टीम आणि खेळाडू असतील तर संघनायकापुढे प्रश्नचिन्ह उभं राहणारच आहेत, कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही. यावेळेला बिग हिट, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, त्यालाही घेतलं आणि पाठवलं मिड विकेटला. जबरदस्त फटका. प्रमोद पाटील मॅन फ्रॉम राजदोली जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करतायत. समर्थ कडू आता विचार करत असतील की आता चेंडू टाकायचा तर कसा टाकायचा. पहा, या अगोदरचा चेंडू थोडासा फिरला होता, ऑप्शनच्या बाहेरचा होता, त्याला सन्मान दिला, परंतु त्यानंतर त्याच पद्धतीच्या चेंडूला थोडंसं फुटवर्क बदललं आणि अगदी विथ द स्पिन सीमारेषच्या पलीकडे पाठवून दिलं. रणनीती दोघे बनवत आहेत. एकदा समर्थ सरस झाले आणि आता मात्र प्रमोद सरस होताना पाहायला मिळत आहेत. आपल्या फलंदाजीची छाप या अगोदरच्या मॅच मध्ये सोडली आणि आताही स्थिती सोडण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र समर्थ आपल्या फिरकीची झलक दाखवताना पाहायला मिळत आहेत. तुमच्या हातात बॅट आहे तर आमच्याही हातात बॉल आहे. तुम्ही बॅटने जोरजोरात लांब लांब फटके टोलावणार तर आम्हीही या चेंडूला वळवण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्हाला मात्र थांबवणार, हे गोलंदाज समर्थ त्यांना सांगतायत. चांगला संघर्ष सुरू आहे. हो, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. यावेळेला थोडासा वेग जास्त होता, बॉल कमी वळला परंतु वेगात होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा यष्टीरक्षक सागर यांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. अनुभव दाखवताना पाहायला मिळत आहेत प्रमोद पाटील, अनुभव दाखवत आहेत समर्थ कडू. एक आहेत भिवंडी ठाण्याचे, एक आहेत उरण रायगडचे खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध मीरा रोड मध्ये. यावेळेला थोडासा कमी गतीने चेंडू वळवण्याचा प्रयत्न, धावबाची संधी अशोक त्या ठिकाणी होते. चेंडूची फेकी केली जाते आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. या षटकात जर पाहिलं 2 षटकार आले जरूर, परंतु 3 चेंडू निर्धाव देखील आले, त्यामुळे 2 षटक संपतायत. धावसंख्या झाली आहे बिनबाद 30 धावा धाव फलकावर. म्हणून या ठिकाणी जर पाहिलं तर प्रमोद पाटील यांच्या फलंदाजीचा चर्चा नक्कीच होईल, कारण 3 षटकार 1 चौकार त्यांनी आतापर्यंत खेळलेला आहे.
28 धावांवर बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 30 झाली आहे. चांगली सुरुवात आहे कारण विकेट आलेली नाहीये. 30 धावा. रनआउटसाठी तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. रिव्ह्यू घेण्यात आलाय. सर तुमचा सर तुमचा मूळ निर्णय पहिल्यांदा कळवा. नॉट आउट आहे. ओके. नॉट आउट. चला सुरुवात. एका बाजूला जर पाहिलं तर टीम जागृत मराठा 40+ राहणार भिवंडी परिसरातील खेळाडूंचा संच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत संदेश पार्टे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक ख्यातनाम खेळाडू, ख्यातनाम अष्टपैलू खेळाडू. प्रतीक स्पोर्ट्स डिंगडॉंग पुणे संघासाठी जबरदस्त क्रिकेट त्यांनी गाजवले. कोथरूड ट्रॅकर्ससाठी देखील क्रिकेट त्यांच्याकडून खेळलं गेलं आहे. आणि दाखल झालेत मीरा रोड नगरीमध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. संदेश पार्टे समोर जबरदस्त फॉर्मात फलंदाजी करतायत प्रमोद पाटील. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने जरूर झालाय. क्लेन वैती तिकडे आले ते एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर 31 वर पोहोचेल. खूप साऱ्या स्पर्धा भारतात आणि भारताच्या बाहेर देखील गाजवलेल्या आहेत संदेश पार्टे यांनी. संघनायक म्हणून देखील प्रत्येक संघाची भूमिका त्यांनी निभावली आहे. यावेळेला थोडासा खूप टप्प्याचा चेंडू होता. शरीराच्या दिशेने मात्र उसळी देखील दिली होती. बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. ग्लेन त्या ठिकाणी आले. चेंडूची फेकी करणार 2 धावा मिळत आहेत. पहा संदेश पार्टे अचूक गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते परंतु त्याचा या ठिकाणी फायदा घेण्याचा प्रयत्न शेखर दळवी मला आठवतंय नक्ष 11 संघासाठी ज्यावेळेला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये नक्ष 11 उतरला होता त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी यांच्याही माध्यमातून. त्याच पर्वात मग हिमांशू असतील, त्याच पर्वात विवेक शेलार, जयदीप भोंडिवले ही अशी नावं आहेत खूप चांगली चर्चेत आली होती. त्यापैकी एक शेखर दळवी कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहतोय. आज 40+ क्रिकेट देखील गाजवताना पाहायला मिळत आहेत. संदेश पार्टे अनुभव मात्र प्रत्येकामध्ये कारण प्रत्येकाने क्रिकेट कोळून प्यायलंय. इथे जे खेळतायत ना त्यांच्यासाठी क्रिकेट नवीन नाहीये आणि हे प्रतिस्पर्धी नवीन नाहीयेत. त्यांचा फिटनेस असा आहे की कोण म्हणजे बऱ्याचदा वाटत नाहीयेत की हे 40चे नाहीयेत. खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता त्याला समोरच्या दिशेने खेळला. गवतामध्ये चेंडूचा वेग कमी झाला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. पहा चांगल्या चेंडूवर देखील धावा काढतायत. हे क्रिकेट आहे. खराब चेंडूचा समाचार घ्या, मोठमोठे फटके मारा आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि शक्य झालं तर त्यावर देखील 1-2 धावा काढा. हे या ठिकाणी पाहायला मिळते. कालपासून ही स्पर्धा आम्ही अगदी अनुभवतोय. षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. काही वेळेला बॉल खूप हातात भर वळतानाही पाहायला मिळाले. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरून बॉलला कट करण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने अगोदरच्या मॅच मध्ये उर्वरित चेंडू 4 त्यांनी निर्धाव टाकले होते ना तो टप्पा त्यांनी एक ठराविक डिसाईड केला होता त्यावर चेंडू टाकायचे. खूप कमी गोलंदाज असतात मनाशी निश्चय करतात की या ठिकाणी मला टप्पा टाकायचा आहे त्याच ठिकाणी टप्पा टाकतात. विश्व क्रिकेटमध्ये ग्लेन मॅग्राथ हे नाव मी नक्की आवर्जून घेईल. यावेळेला बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पार. षटकार. यावेळेला चेंडू खराब होता का नाही परंतु फुटवर्क त्याच्यापेक्षा चांगलं होतं. हा चेंडू कुठे पडेल याचा त्यांनी अंदाज घेतला. त्या पद्धतीने आपलं फुटवर्क बदललं. शरीराची हालचाल त्या पद्धतीने केली आणि बॅटही त्या पद्धतीने बॉलवर नेली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मेहनत करावी लागते दोघांनाही. बॉलरलाही मेहनत करावी लागते बॅट्समनलाही मेहनत करावी. सहजासहजी धावा बॉलर काढू देत नाहीत. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतात. फुटवर्क करावेच लागतं. टायमिंग करावंच लागतं तेव्हा धावा होतात.
आणि विकेटही किंवा निर्धाव चेंडू सहजासहजी जात नाही. फलंदाजाची तुम्हाला स्ट्रेंथ ओळखावी लागते आणि त्या पद्धतीचा चेंडू तुम्हाला टाकावा लागतो त्यावेळेला. कारण बॉलने, छोट्याशा चेंडूने एवढ्या मोठ्या बॅटला थांबवायचं म्हणजे ते देखील सोपी गोष्ट नाहीये, परंतु गोलंदाजांकडे ते कौशल्य असतं. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु तिकडे अशोक सोलंकी येत आहेत. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 42 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं संपलेलं आहे. धावसंख्येचा ओघ काही थांबलेला नाहीये. धावा तर याही षटकामध्ये आल्यात. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 13, तिसऱ्या षटकात 12. थोडा ग्राफ कमी झालाय, परंतु विकेट ही चिंतेची बाब असेल धनवीन गोपी संघासाठी, कारण विकेट आलेलीच नाहीये आणि तो प्लस पॉइंट असणार आहे. आता शेखर देखील नक्कीच रंगात आलेत, कारण शेखर यांच्या बॅटमधून एक षटकार, 3 षटकार, 1 चौकार. प्रमोद पाटील यांच्या बॅटमधून एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी झाली आहे आणि कारण 43 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. 42 माफ करा, 42 धावा धावफलकावर आहेत. हा सर, पहा पहिल्या 3 षटकात तर चांगलं क्रिकेट भिवंडीने खेळलं. म्हणजे पहिला 3 षटकं जर मी म्हणेल ही जागृत मराठा राहणार भिवंडीच्या बाजूने गेली आहेत. पहिल्या डावातील दुसरी 3 षटकं कुणाच्या बाजूने जातील, अशीच एक मॅच काल शेवटी आम्ही पाहिली. पहिल्या 3 षटकामध्ये अगदी 60च्या वर धावा केल्या होत्या, परंतु तदनंतरच्या 3 षटकांमध्ये मात्र कमबॅक झालं होतं. खेळ तर दोन्ही संघांनी खूप उत्तम केला. रिझल्ट आहे ना, तो मात्र कांधारी किंग संघाच्या बाजूने गेला, परंतु मन आहेत ना, ती मात्र विक्रोलियन्सने काल इकडे सर्वांची जिंकली. यावेळी ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल दूरवरून हा मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. गती कमी होती, बॉल फिरलाही होता आणि त्यामुळे टायमिंग होऊ शकलं नाही. अशोक सोलंकी पकडतायत कॅच आणि शेखर दळवी यांच्या रूपात पहिला धक्का बसतोय. समर्थ कडू ज्यावेळेला गोलंदाजीसाठी आले विकेट मिळते आणि आता जर पाहिलं तर फलंदाजीसाठी अलंकार तरे या परिसरातील खेळाडू, याच गावचे खेळाडू, या गावचं भूषण, ज्यांनी कित्येक मैदानं मीरा भाईंदरच्या क्रिकेटमधील एक मोठा सितारा मैदानात जात आहेत. या मैदानाचा पुरेपूर अनुभव असणारे खेळाडू आहेत. शेखर दळवी माघारी परत आहेत. 7 चेंडूचा खेळ केला त्यांनी, 13 धावा काढल्या, एक षटकार खेळला आणि आता पाहूयात कशा प्रकारची कामगिरी होईल. समर्थ कडू आत्मविश्वास मिळेल, कारण विकेट आली नव्हती. तब्बल 42 धावा झाल्या होत्या, परंतु आता विकेट येताना पाहायला मिळते. तो आत्मविश्वास समर्थ यांना मिळेल, कारण मागील षटकात त्यांनी 3 चेंडू निर्धाव टाकले होते, परंतु 2 षटकारही आले होते. या षटकाची सुरुवात मात्र त्यांनी विकेटने केली आहे. हा आत्मविश्वास नक्कीच त्यांना मिळणार आहे. परंतु आता अलंकार तरे डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरुद्ध डावखुऱ्या हाताचे फलंदाज मैदानात उतरवले गेलेत. पहा आता सर्वच जण क्रिकेट हे रणनीतीनेच खेळतात. मग ते क्रिकेट तालुका असू देत, ग्रामीण असू देत, शहरी असू देत, 440 असू देत, क्रिकेट हा प्लॅनिंगचाच खेळ आहे. कर्णधाराची भूमिका खूप महत्वाची असते या क्रिकेटच्या खेळामध्ये. बॅटिंग बॉलिंग करणं, त्याही पेक्षा मी म्हणेल मेंदूला चालना देणं, कॅप्टनशिप करणं ही मोठी गोष्ट आहे. या वेळेला पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालाय आणि समर्थ कडू बॅक टू बॅक दुसरी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. अलंकार बाद. सुनील जातात फलंदाजीसाठी. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात. बॅक टू बॅक 2. आता काही वेळापूर्वी जर पाहिलं तर धनवीन, अलिबाग, गोपी 11 नवी मुंबई हा संघ थोडासा धडपणत होता, कारण विकेट नव्हत्या आल्या, धावा झाल्या होत्या. 3 षटक प्रयत्न केले, परंतु विकेट आली नाही. परंतु एकदा का विकेटला सुरुवात झाली की विकेट येत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट हा हिट विकेटच्या रूपात बाद झालेत. लक्षात घ्या, कॅच जरी झाली असेल तर त्या अगोदर हिट विकेटच्या रूपात आमचे
युट्यूब आणि त्याचबरोबरीने 70-70 चे तंत्रज्ञ आम्हाला कळवत आहेत. यावेळेला समर्थ कडू 1-2 आणि आता जर पाहिलं तर 2 विकेट घेतल्यानंतर हा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. सुनील आहेत फलंदाजी करण्यासाठी, पाहूयात कशा प्रकारची साथ देतील. कारण एका बाजूने जर पाहिलं तर प्रमोद या डावातील पहिला अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव येताना पाहायला मिळते. जरी ओव्हर 40चं क्रिकेट असेल तर अनुशासन देखील आहे. यावेळेला टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हो नाही सुरू आहे त्या ठिकाणी आणि विकेटसाठी वाट पाहिली जात होती आणि विकेट मात्र आता लगातार येत आहेत. धावबादच्या रूपात खेळाडू बाद. रिव्ह्यू रनआउट साठी पंचांनी घेतलाय. पंचांनी घेतलाय का सर? बॅटिंग टीम. बाद आहेत. विकेट आहे. तर हेमंत येतात बॅटिंग करण्यासाठी. केवणीचे खेळाडू मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केली, परंतु समर्थ कडू आणि त्यांच्या फिरकीची जादू या ठिकाणी सुरू आहे. क्षणार्धात सामन्याचं पारड आपल्या टीमच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न समर्थ कडू. हो यावेळेला देखील अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतः गोलंदाजी करत असताना तिकडे पोहोचतायत यष्टीरक्षकही सागर देखील पोहोचलेत. कमबॅक काय असतं ते मात्र या ठिकाणी समर्थ यांनी दाखवलं. पहा या अगोदर जे षटक टाकलं होतं ना समर्थ यांनी, त्यामध्ये 13 धावा दिल्या होत्या. विकेट नव्हती आली, परंतु कर्णधाराला विश्वास होता काहीतरी कमबॅक समर्थ करू शकतात आणि त्यासाठी त्यांच्याकडे चेंडू सोपवला आणि खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. घोडबंदर चषकात जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये नंदू पाटील सचिन कदम यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराची मानकरी राहिले होते. यावेळेला पुन्हा बॉलला वळवलं, फिरवलं, गरकन बॉलने फिरकी घेतली आणि यष्टीरक्षक सागर कांबळी यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक अप्रतिम चेंडू त्यांच्याकडून सादर करताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 44. 2 धावा या षटकात आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी होता. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत नो बॉल आणि 2 धावा मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील. आणि पाहूयात त्याचा फायदा या ठिकाणी कसा घेतला जातोय. समर्थ कडू नो बॉल. पहिल्या 3 षटकात विकेट जरी नसती आली, पहिल्या 3 षटकात एक्स्ट्रा रन एकही नव्हता गेला आणि या षटकात मात्र व्हाईट बॉल देखील पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबरीने नो बॉल देखील पाहायला मिळाले. या षटकात 3 विकेटही पाहायला मिळाल्या, 2 विकेट, 1 रनआउटही पाहायला मिळाला. खूप काही पाहायला मिळालं. यावेळेला देखील ऑप्शनच्या बाहेरून बॉल वळवण्याचा प्रयत्न. राजू गोहिल तिकडे पोहोचतायत, चेंडूची फेकी करतायत. समर्थ कडू यांचं एक यशस्वी षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली तर झाली होती म्हणजे 47. केवळ 5 रन खर्ची केल्या, 2 विकेट देखील घेतल्या. समर्थ कडू कर्णधाराचा विश्वासार्थ ठरवलाय. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. क्रिकेट कसंही पहा, कसंही खेळा, आनंद मिळतो, मजा येते. आज मात्र मीरा रोड मध्ये एक दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. ओव्हर 40चं क्रिकेट पाहतोय. या वर्षी ओव्हर 40च्या मॅचेस खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाल्या.
पप्पू शेठ, विनंती असेल, मुंबईत देखील आपला हा संघ खूप चांगला संघ आहे. मुंबईत देखील ओव्हर 40च्या स्पर्धा होतात. कदाचित तुमच्याकडे स्पर्धा जास्त असतात त्यामुळे व्यस्त असता. परंतु हा ओव्हर 40चा संघ घेऊन तुम्ही मुंबईतल्या स्पर्धा देखील खेळण्यासाठी यावं. मी आताच तुम्हाला आमंत्रण देईल. कारण ह्या सर्व खेळाडूंचा देखील दर्जेदार खेळ आम्हाला मुंबईकरांना देखील पाहायला मिळू देत. धावफलक जर पाहिला तर 4 षटकांची समाप्ती झाली आहे आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 47. 2 षटकं बाकी आहेत. ही 2 षटकं ठरवतील मॅच जाईल कुठे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर संदेश पार्टे यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं जातं गोलंदाजीसाठी. अनुभवी खेळाडूंचा भरणा मात्र या संघात जरूर आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, त्याला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आहे, तिकडे ग्लेन पोहोचलेत. चेंडूची फेकी केली गेली आहे, फेकी चुकीची आहे. धाव घेण्याचा प्रयत्न तिसरी केला जातोय आणि हेमंत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रमोद या जोडीच्या माध्यमातून 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. पहा, आमचे 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. टीम जागृत मराठा. ओव्हर 40चे खेळाडू देखील 3 धावा पळू शकतात, धावू शकतात, दाखवून दिलं या ठिकाणी. परंतु ग्लेनचंही कौतुक करावं लागेल, ज्या वेगाने ते बॉलवर धावत आले ना, सोपं नाहीये. आणि उच्च दर्जाचं टेनिस बॉल सर्वांनी खेळलाय, लेदर बॉल खेळलेला आहे. मग महमूद असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर योगेश पवार सर आहेत, त्याचबरोबरीने मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू. ओहो, लगावलाय टोला, आसमानी टोला सीमा रेषेच्या पार जातोय षटकारासाठी. वाह, प्रमोद पाटील यांनी याही मॅच मध्ये खूप प्रभावित केलंय. चुकीला माफी नाहीये. गोलंदाज कोणी असू देत, त्याचा मात्र या ठिकाणी समाचार घेताना पाहायला मिळत आहेत. संदेश पार्टे नक्कीच एक जिगरबाज खेळाडू आहेत. त्यातही कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील आणि धावसंख्या जर पाहिली तर प्रमोद यांचं कौतुक करावं लागेल. 36 धावांवर बॅटिंग करतायत. 3 अर्धशतकं पाहायला मिळाली. किरण पवार, तदनंतर निखिल जाधव, आज जर पाहिलं तर योगेश पवार यांना अर्धशतक करताना आपण पाहिलं आणि आता प्रमोद पाटील अर्धशतक करतील का याचेही वेध आता. नक्कीच. यावेळेला पुन्हा बिग हिट केला जातोय. वाह, जबरदस्त फटका येताना पाहायला मिळेल. प्रमोद म्हात्रे, आणखीन एक मोठा फटका त्या ठिकाणी खेळला गेला. माझ्याकडे पोहोचलेलं नाव देखील प्रमोद यांचं या अगोदर जर पाहिलं तर पाटील होतं. प्रमोद म्हात्रे याही मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त जरूर करील. प्रमोद म्हात्रे यांच्या बॅट मधून मात्र मोठमोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू मध्ये 42 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. संदेश पार्टे, 2 षटकार त्यांच्या विरुद्ध लगावले गेलेले आहेत. प्रमोद म्हात्रे, राजनोदी स्टार, आज मात्र या ठिकाणी आपल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट जरी ओव्हर 40चं असेल तरी मी गाजवतोय, दाखवून देत आहेत. समोर जर पाहिलं तर संदेश पार्टे कमबॅक करण्याची क्षमता या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2 आक्रमण झाल्यानंतर त्यांनी त्यानंतरचे 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिली होती. संदेश पार्टे, यावेळेला परफेक्ट ब्लॉक उत्तर दिलं या 2 मोठ्या फटक्यांचं संदेश पार्टे यांनी. माझा देखील पुणे ते मीरा रोड असा प्रवास त्यासाठी झाला सांगतायत. परंतु समोर जर पाहिलं तर प्रमोद म्हात्रे खूप प्रभावित करणारी कामगिरी केली आहे त्यांनी. असे काही वेगवेगळे फटके सादर केलेत जे खूप लक्षणीय होते. ओ, यावेळेला पहा, आणखी एक प्रत्युत्तर, जबरदस्त फलंदाजी होत होती आणि संदेश पार्टे यांनी मात्र त्यांना माघारी पाठवलंय. बाद होत आहेत विकेटचं पतन, परंतु 42 धावांची एक जबरदस्त खेळी त्यांनी साकार केली.
जगदीश नाईक पोहोचतायत फलंदाजीसाठी. आणखीन एक धडाकेबाज फलंदाज. वा, खूप चांगली फलंदाजी. 42 धावा. प्रमोद म्हात्रे, मॅन फ्रॉम राजनोली, जबरदस्त कामगिरी. अर्धशतकात नाही झालं याची हुरूर जरूर लागली आहे, परंतु काय तुटून पडले होते. 17 चेंडूमध्ये 42 धावांची एक जबरदस्त खेळी त्यांनी साकार केली. आणि धावसंख्या जर पाहिली तर आहे 63 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं संदेश पार्टे. पप्पूशेठ पाटील राहणार 40+ संघटनेचे अध्यक्ष जागृत मराठे या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. एक मोठं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न सर्वच, काल ज्या पद्धतीने मॅचेस पाहिल्यात, मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग या मैदानात झालाय, त्यामुळे प्रयत्न असणार आहे एक मोठं आव्हान उभं करण्याचा. बिग हिट आल्या आल्या हवाई हल्ला. क्या बात है. जगदीश नाईक यांच्या बॅट मधून लांबच लांबवरचा फटका येतोय, सीमारेषा पार षटकार. आणि या 6 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या आता पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजे 69 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 5 षटकं पप्पू शेट यांनी टार्गेट ठेवलं होतं 80चं. आता त्याच्या पुढे जाणार की आतमध्ये राहणार, एक षटक अजूनही बाकी आहे. 80च्या पुढे गेले तर मानसिक दृष्ट्या देखील एक दबाव प्रतिस्पर्ध्यांवर राहू शकतो, आणि त्याच्या आतमध्ये राहिलं तर मात्र तो दबाव फलंदाजी करणाऱ्या टीमचे येऊ शकतो. पाहूयात आता कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर समीर चौगुले स्वतः मैदानाच्या आतमध्ये बाहेर आहेत. त्यांची देखील आपली टीम चांगली खेळावी यासाठी मैदानाच्या बाहेरून तगमग सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला पप्पू शेट्टी यांची देखील तगमग. उद्दिष्ट हेच आहे, आपली टीम चांगली खेळावी. 69 धावा धावफलकावर झाल्यात 5 ओव्हर संपल्यानंतर. चला टॉस साठी यायचं आहे. ऋषी 11 काटई आणि तात्या प्रतिष्ठान वाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. रुपेश आहेत गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचं आणि अंतिम षटक त्यांच्या हातामध्ये या डावातील सोपवलं गेलंय. पहिला बॉल. मागील षटकात देखील अशा पद्धतीची गोलंदाजी, हळूवार पद्धतीने बॉलला मात्र बाहेर कट करण्याचा प्रयत्न. हेमंत यांनी जर पाहिलं तर बॅट तर जोरात फिरवली, परंतु चेंडू कमी गतीने आला, यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. बिग हिट केला जातोय. या अगोदरचा बॉल जरी निर्धाव गेला होता, परंतु पहा या ठिकाणी हवाई हल्ला केला भिवंडीकरांनी. येतोय षटकार. या पद्धतीचं खेळपट्टी मैदान, चारी बाजूने सीमारेषा, इकडे किती धावा केलं तर कमी देखील पडू शकतात. त्यामुळे पप्पू शेट यांनी अंदाज बांधला होता की 80च्या पुढे जायला पाहिजे. समीर चौगुले यांचाही अंदाज असेल की 90च्या आतमध्ये तरी आम्ही ठेवू. अलिबागचे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व समीर चौगुले. पुन्हा एकदा बिग हिट. या वेळेला बिग 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 सिक्सर. आणि धावसंख्येने जर पाहिलं तर आता ओलांडली आहे 80 धावांचा टप्पा ओलांडलाय. 81 वर हा धावसंख्या जाताना पाहायला मिळते, परंतु 3 बॉल अजूनही बाकी आहेत. मागील मॅच मध्ये एक संघर्षपूर्ण विजय मिळवला या ठिकाणी भिवंडीकरांनी, आणि या मॅच मध्ये धानवीन गोपी या बलाढ्य संघाच्या विरुद्ध देखील चांगली सुरुवात केली आहे. म्हणजे असं नाही की दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर योगेश पवार, संदेश पार्टे, महमूद असतील, अशी मोठमोठी नावं मात्र या टीम मध्ये देखील आहेत. म्हणजे संघर्ष दुसऱ्या डावातही पाहायला मिळणार आहे, परंतु तो टप्पा किती असेल, ते आव्हान किती असेल, हे मात्र बाकी आहे.
पाहूयात जबरदस्त कामगिरी हेमंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लगातारचे 2 षटकार. त्यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू आणि निर्धाव चेंडू जातोय. थोडासा कमी गतीने होता. बॉलकडे पाहत राहिले आणि निर्धाव चेंडू. वाह, पुन्हा एकदा फिरकीची जादू या ठिकाणी दाखवली. वळला बॉल, फिरला बॉल, गेला कीपरच्या हातामध्ये. थोडीशी उंची जास्त होती यावेळेला बॉलला, थोडासा पुढे टाकला. बॅट तर फिरवली हेमंत यांनी. हेमंत, वाह, चांगलं कमबॅक केलं गेलंय. हॅलो 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 हॅलो. हॅलो. 82 धावा झाल्या आहेत. 83. सर, या बॉलवर काय झालंय? एक्क्याऐंशी धावा झाल्या आहेत. 82 धावांची आवश्यकता, परंतु फाईट होणार आहे. एवढा स्कोर झालाय. या भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता योगेश पवार यांच्यामध्ये आहे, समर्थ कडू यांच्यामध्ये आहे, राजेश गोहिल यांच्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे, सोन्या गायकवाड टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ग्लेन मैती आपल्याला टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे दुसऱ्या डावात देखील एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि त्याचमुळे की काय, कारण चांगली गोलंदाजी देखील आहे भिवंडीकरांची. त्यामुळे दुसऱ्या डावात देखील चांगली मजा, चांगला संघर्ष पाहायला मिळू शकतो. आणि ज्या वेळेला दुसरा डाव सुरू होईल, मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल, कारण हरीश सर आणि भिवंडीचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे. गेली कित्येक वर्षाचं अतूट नातं त्यांचं भिवंडीशी राहिलंय. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आज मीरा रोड मधील ही स्पर्धा देखील सर्वांचं लक्ष वेधून घेते. हरीश सर या मॅचच्या दुसऱ्या डावाला आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी येत आहेत व्हॉइस ऑफ इंडिया, आमचे मार्गदर्शक हरीश पांडे सर. हेलो हेलो. शुक्रिया. हेलो 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 हेलो. धन्यवाद आपका चंद्रकांत शेटे. हेलो. धन्यवाद चंद्रकांत शेटे. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आप देख रहे हैं टेक्नो कंसल्टेंट्स जनाब अरशद काजी प्रेजेंट्स सुपर प्रीमियर लीग 2022 एसपीएल सीजन 1 पावर्ड बाय रॉयल स्टनर्स मीरा रोड. इसको आप लोगों तक लेकर आ रहे हैं उबैद खान मुन्ना, आमिर दाफेदार, जुनैद चौगले, बादशाह भाई, राहुल जाधव, आकाश नाटेकर, श्रीकांत शेट्टी, आमिर शेख, शहजाद शेख और पूरी टीम. 82 रन बनाने हैं. पहला पुरस्कार है 2 लाख रुपए और भव्य ट्रॉफी. दूसरा इनाम 1 लाख रुपए और ट्रॉफी. सेमीफाइनल में आकर हारने वाली टीमों के लिए 25-25 हजार रुपए की इनामी राशि. बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द टूर्नामेंट, ऐसे कई अवार्ड्स और इनामात दिए जाएंगे कल. हर मैच के लिए मैन ऑफ द मैच की ट्रॉफी है. हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं टेक्नो कंसल्टेंट्स जनाब अरशद काजी, हमारे मार्गदर्शक और बहुत बड़े गाइड है. हमारे MS स्पोर्ट्स उबैद खान, मुन्ना स्पोर्ट्स शुक्रिया, आदि स्पोर्ट्स जोगेश्वरी, गुफरान भाई और उनके परिवार के हम आभारी है. बेस्ट बैटर के लिए क्रिकेट बैट स्पॉन्सर की है ए स्पोर्ट्स कुडुस जाफर भाई, जिन्होंने बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए बैट स्पॉन्सर किया है. हेलो हेलो. हेलो. विशेष आभार जैन फिल्म्स, मोहसिन शेख साहब, मैन ऑफ द मैच ट्रॉफी स्पॉन्सर, मल्हार स्पोर्ट्स, हितेश पाटिल क्रिकेट बॉल स्पॉन्सर, ग्लीम हेयर स्टूडियो, जुनैद चौगले साहब आपका भी
बहुत बहुत शुक्रिया। 70-70 स्पोर्ट्स के यूट्यूब चैनल पर हमारे जो दर्शक हमारे साथ राब्ता कर चुके हैं, तमाम नाजरीन का हम यहाँ पर तहे दिल से इस्तकबाल करते हैं। स्ट्राइक पर है महमूद और नॉन स्ट्राइकर रन पर है योगेश पवार। 36 गेंदे 82 रन, 36 बॉल्स 82 टू विन, 36 चेंडू 82 दावा। राजन पाटिल राइट आर्म राउंड द विकेट, एक क्रॉस एंगल्ड बॉलिंग एक्शन। पहली गेंद और महमूद ने वहां पर फ्लैट 6 लगा दिया, आलीशान 6, टच एंड गो शॉट, आई चली गई। बहुत जबरदस्त हल्ला। महमूद पहले मैच में जल्दी आउट हुए थे, पहले मैच में रन नहीं बने, उसकी भूख उनके पेट में, उनके कहते हैं ना कि भूख लगने पर पेट में चूहे दौड़ते हैं, महमूद शेख के बल्ले में चूहे दौड़ रहे हैं और आते ही पहली बॉल पर छक्का जड़ दिया। पिछले मैच में पहली बॉल पर आउट हुए थे, लेकिन इस मैच में नहीं। गुड स्टार्ट, 6। महमूद इस बार आसान कैच दे दिया। जी हां, अब सुनील पाटिल इन्होंने कैच ले लिया और महमूद की पारी पर पूर्ण विराम लगा दिया ब्लैक डायमंड ऑफ भिवंडी राजन पाटिल ने, और नया बैटर है सोने गायकवाड़। चंद्रकांत जी, आपने सही फरमाया, भिवंडी शहर के साथ एक अलग रिश्ता जरूर है। 1999 से आज हम 2022 में आ गए। 23 साल भिवंडी शहर की सेवा करने का मुझे जो अवसर मिला, उस दौरान तमाम जो मेरे चाहने वाले लोग हैं, सभी का बहुत बहुत शुक्रिया। मतलब मैं विलासार पाटिल जी का तो शुक्रगुजार हूँ, अल्ताफ बाली कहिए, रुपेश दादा मात्रे कहिए, दयानंद चोरगे साहब कहिए, सभी के टूर्नामेंट्स में कपिल पाटिल साहब, इनको मैं कैसे भूल सकता हूँ, उनको भी बहुत शुक्रिया देना चाहूँगा। मापोली, तलौली, सभी जगहों पर जाने का मौका मिला, और हबीब भाई अंसारी और पप्पू भाई अंसारी, इनका कर्जा मैं चुका नहीं सकता, जिनका बहुत एहसान है हम पर, मेरे भाई जैसे हैं। सो थैंक यू सो मच भिवंडी। अब सोने गायकवाड़, गायकवाड़ ने देखिए इतना बेहतरीन शॉट लगाया। क्रिकेट में इस तरह के शॉट के लिए कोई फील्डिंग पोजीशन नहीं है, आते ही क्रॉस बैटेड शॉट, शानदार चौका। द गेम इज ऑन। हमारा एक विकेट गया तो क्या हुआ, हमारे पास 11 खिलाड़ी है, उसमें एक गया तो 10 बचते हैं। स्कोर 10 रन, 10 for 1। राजन की गेंद, सोनिया का ड्राइव, जगदीश नाइक के बाजू से गुजरती हुई गेंद, एक रन पूरा किया, दूसरा लेना चाहते थे सुनील, वहां पर थ्रो अच्छा था सुनील का। सबसे अच्छी बात है कि सुनील लेफ्टी और उनकी लेफ्ट साइड में ही बॉल रुकी थी। बाएं दाएं हाथ का बॉलिंग कॉम्बिनेशन जैसे होता है वैसे बैटिंग कॉम्बिनेशन भी होता है। योगेश पवार जो इस साल 3 अर्धशतक लगा चुके हैं और विक्रोलियंस के टूर्नामेंट में 2 हाफ सेंचुरीज, और हाल ही में मैन ऑफ द टूर्नामेंट के रूप में बाइक उन्होंने जीती नगर सेवक चषक शिरोणे में। ऐसे योगेश पवार सचिन तेंदुलकर के तेंदुलकर मिडिलसेक्स ग्लोबल एकेडमी के वो फील्डिंग कोच भी है, और अब आज की दोपहर उनके ऊपर बड़ी जिम्मेदारी। इस बार अपील की गई और योगेश पवार आउट। बड़ा विकेट, राजन पाटिल क्रॉस एंगल, स्टंप्स के करीब आकर नीचे रही गेंद, जाकर उनके घुटनों पर लगी और अंपायर मुन्ना पठान ने आउट घोषित कर दिया योगेश पवार को। 2 बड़े झटके इस वक्त, और नए बैटर है समर्थ कड़ू। हाई फाई देते हुए जगदीश नाईक और राजन पाटिल। जागृत मराठा राहणार, हा मराठा आहे, जागृतपणा आहे आणि स्पर्धेमध्ये राहणार सुद्धा आहे, असा हा जागृत मराठा भिवंडीचा। प्रमोद म्हात्रे की तारीफ करना चाहूंगा। मतलब मुझे पहला बीपीएल आज भी याद है, ऑक्शन में अनसोल्ड थे, लेकिन जो पहला ही मैच पम्या ने निकाला, सबको समझ में आ गया ओल्ड इज गोल्ड, और आज भी वो पारी खेली है।
नए बैटर है समर्थ कडू, घोड़बंदर चषक में मैन ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड जीता, लगातार बैक टू बैक 3 मैन ऑफ द मैच उस टूर्नामेंट में उन्होंने जीते थे। 17 जून का वो दिन था, कासरवडौली में उन्होंने वो कारनामा कर दिखाया। बारिश के क्रिकेट में पहला हेलमेट पहनकर खेलने वाला खिलाड़ी भी समर्थ कडू है। इस बार काटा और अब ये तो सोना है, बिल्कुल सोना, ब्लैक डायमंड, डायमंड की चमक। और मुझे डीटीसी का ऐड याद आ गया, हीरा है सदा के लिए, काला हीरा हमेशा के लिए। आउट हो गए समर्थ कडू और यहां पर अब पूरे दबाव में गोपी धनविन, नए बैटर जा रहे हैं सागर कांबड़ी। बदलापुर में बहुत जबरदस्त बैटिंग की थी उन्होंने। राजन पाटिल दापोड़े, वीर तानाजी दापोड़े जैसी टीम को जिसने खेला हो, और किस देखिए उनका बॉलिंग एक्शन है ना, थोड़ा अनयूजुअल है, और इसीलिए बैट्समैन जो है ये थोड़ा डबल माइंड में रहता है कि इसकी बॉल कहां आएगी और ये कहां से गेंद करेंगे। लेकिन राजन पाटिल के लिए रोज का काम है। ब्लैक डायमंड, मुझे लगता है बेल्जियम के जो हीरा व्यापारी है वो इंडिया में आएंगे ढूंढते हुए, वी वांट ब्लैक डायमंड, आम्हाला काला हीरा पाहिजे। और पप्पू शेठ कहेंगे हम हीरा नहीं देगा, हीरा हमारा है। बॉलिंग के लिए आते हुए हेमंत, पहले ओवर में बहुत ही जबरदस्त हल्ला, 11 रन बने और 3 विकेटें गिरी है। 6 रन बनाकर आउट हुए महमूद, 0 पर आउट हुए योगेश पवार, 0 पर आउट हुए समर्थ कडू। सोने गायकवाड़ 5 पर और सागर कांबड़ी अब आए हुए हैं। 71 रन और चाहिए बचे हुए 5 ओवर में। 14.20 का रिक्वायर्ड रन रेट। और हेमंत नए ओवर की पहली गेंद शरीर से दूर खेला था, हालांकि कैच आउट नहीं हो पाएंगे। पहला रन पूरा किया, दूसरा लेना चाहते थे, वहां पर दूसरा पूरा कर लेंगे। जी हाँ, बिल्कुल इसी तरह हमने देखा था पहली शाम अशरफ खान ने 2-2 रन बनाए थे। कल भी हमने देखा रवि लिंगाला, सुमित ढेकले, इन्होंने 2-2 रन का बहुत असरकारक इस्तेमाल किया था। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 13 पर पहुंचा, 13 for 3, 13 पे 3। 3 बड़े झटके एक साथ लगना। इस बार आड़े बल्ले से खेल दिया, गेंद जा रही है वाइड लॉन्ग ऑन की जानिब, 1 रन पूरा किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 14, 3 विकेट के नुकसान पर। समीर चौगुले साहब भी अभी भी खड़े हैं, देखिए बिल्कुल वही कोलगेट स्माइल उनके चेहरे पर है। हार जीत तो लगी रहेगी। बैकफुट पर जाकर इस बार टैप कर दिया, आउटफील्ड में जाती हुई गेंद अलंकार तरे के पास, तरे ने गेंद को रोका। स्कोर 15 पे 3। अच्छी गेंदों पर भी कम से कम 1 रन बनाना होगा। बिंदी गेंद खेलना यह अक्षम्य अपराध माना जाएगा इस मैच में। हाई स्कोरिंग मैच, 82 का पीछा करते हुए इस वक्त सोने गायकवाड़ का शॉट। अब ये तो 24 कैरेट सोने जैसा, तुम्हारे पास डायमंड है, हमारे पास सोना है, सोनिया है। आकाश तारेकर के मामा है, वाह, जैसा मामा वैसा भांजा। लेकिन बहुत ही अच्छी बैटिंग घोड़बंदर चषक में भी हमने उनके द्वारा देखी थी। छाया रिसोर्ट ट्रॉफी में भी अच्छा खेले थे। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 21 स्कोर 21। सोना गायकवाड़ ब्लैक डायमंड को ढूंढते हुए अगर लोग बेल्जियम से आएंगे तो सोने गायकवाड़ के सोने को ढूंढने के लिए पुणे गाडगिळ ज्वेलर्स खास पुण्यावरून भिवंडी रायगडला येतील। मैच का मजा तभी आता है जब दोनों टीमें आक्रामक क्रिकेट खेले। स्कोर 21।
इस बार एक और तगड़ा शॉट, शेखर दलवी गेंद के नीचे, और यहां पर सोनिया गायकवाड़ आउट। एक और बड़ा झटका, रन रेट को बढ़ाने का प्रयास। अभी अभी जब 6 लग चुका है तो थोड़ा रुक कर खेलने का जरूरत थी। बेहतरीन कैच शेखर दलवी द्वारा, स्काई स्क्रैपर कैच, और आउट हो गए सोनिया गायकवाड़। चौथा बड़ा झटका। और अब आते हुए अशोक सोलंकी। घोड़बंदर चषक में अशोक सोलंकी ने पहले जो 3 चौके लगाए, तीनों स्क्वायर कट, तीनों लाजवाब, और वो भी बरसती बारिश में। सोनिया गायकवाड़ आउट हो गए। रनों का लालच बहुत महंगा है। यहां पर जागृत मराठा रानाल के बॉलर्स की भी मैं तारीफ करूंगा। उन्हें मालूम है कि अगर वो शॉट मारेगा, कितना मारेगा, 1 मारेगा, 2 मारेगा, 3 मारेगा, चौथे में तो फंसेगा। वही स्ट्रेटेजी की बॉलिंग इस वक्त जागृत मराठा रानाल द्वारा। सबसे बड़ी बात है, एक पार्टनरशिप चाहिए, एक छोर संभाल कर खेलना होगा किसी को। आकाश तारेकर ने जिस तरह अपनी टीम के लिए कल पारी खेली, खानदारी किंग्स, और उन्होंने मैच को जीत लिया। इस बार अशोक ने स्क्वायर ऑफ द विकेट खेला जगदीश नाइक के पास। 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 4 विकेट पर 22 फॉर 4। 6 ओवर के मैच में पहले 2 ओवर में आपके अगर 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं तो ये मुश्किल भरा दौर है। 4 बड़े खिलाड़ी आउट हुए, लेकिन ये क्रिकेट है। 9 और 10वें नंबर का खिलाड़ी भी मैच जीता सकता है, ये हमेशा याद रखना चाहिए। क्रिकेट इज अ गेम ऑफ चांस। वेट फॉर द राइट मोमेंट। डगलस मैरीलियर, जिम्बाब्वे के, जिन्होंने भारत के सामने जो वनडे जिताया, मैरीलियर शॉट फेमस हो गया। कोई जानता नहीं था डगलस मैरीलियर को। ही स्टेड एट द विकेट, ही प्लेड। बल्लेबाजी दुकानदारी की तरह है। दुकानदार गल्ले पर बैठेगा तो ग्राहक अपने आप आएगा, रन अपने आप बनेंगे। बैटर विल हैव टू स्टे देयर। 22 फॉर 4। नए ओवर लेकर आ रहे राजन पाटिल, और उनके सामने बैटिंग की जिम्मेदारी अशोक सोलंकी। अशोक ने इस बार बैकफुट पर जाकर पंच लगाया। ताकत नहीं थी शॉट में ज्यादा, लेकिन प्लेस अच्छा किया। अलंकार तरे के पास, स्कोर आगे बढ़ता हुआ 4 विकेट पर 23 रन, 23 दावा, 4 गड़ी बाद। 82 रनों का पीछा करते हुए यहां पर गोपी धनविन अलीबाग, और बॉलिंग करते हुए जागृत मराठा रानाल भिवंडी। इस बार क्रॉस बैटेड शॉट गैप में गया, और हेमंत के सर के ऊपर से लगने वाला चौका। सागर कांबड़ी अब एक आक्रामक शॉट के जरिए प्रेशर अभी भी बनाए रखा है। यस, स्कोर आगे बढ़ता हुआ 27, 4 विकेट पर 27 फॉर 4। इस प्रतियोगिता का पहला इनाम 2 लाख रुपए, दूसरा इनाम 1 लाख रुपए। सेमीफाइनल में अगर आप पहुंचते हैं तो कम से कम 25,000 रुपए तो आप लेकर ही जाएंगे। अगर फाइनल में पहुंचे तो 2 लाख या फिर 1 लाख। सागर का एक और बढ़िया शॉट, और बॉल मैदान के बाहर। 6 रन के लिए सागर के 2 बेहतरीन स्ट्रोक्स यहां पर लग चुके हैं। नो अगर, नो मगर, नो जिगर, ओनली सागर। स्कोर आगे बढ़ता हुआ 33। अब मैच फिर से बनता हुआ गोपी धनविन के लिए। समीर चौगले साहब के चेहरे पर वही मासूम मुस्कुराहट अभी भी कायम है, और हवा में लहराती हुई जुल्फे, काले भोर केस। थ्री रन फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। सागर कांबड़ी अपना प्राकृतिक खेल दिखाते हुए राजन पाटिल के सामने। फुल टॉस बॉल थी, लोअर फुल टॉस को गैप में खेला। अलंकार वहां पर अब पहुंचे। अलंकार इसके पहले गेंद के पास पहुंचे, उठाते 2 रन वहां पर पूरे करते हुए सागर और अशोक। बिल्कुल इस तरह 1 को 2, 2 को 3 में तब्दील करते रहना होगा। चौके छक्के आते रहेंगे। स्कोर 35, 4 विकेटों के नुकसान पर
ओवर चलता हुआ तीसरा। बयासी रन बनाने हैं और तीसरा ओवर चलता हुआ। देखिए राजन भी अच्छे खिलाड़ी है, उन्होंने विकेट नहीं लिया। जाऊ दे बाबा, माझा मन मोटा है। इस बार सागर का एक और लाजवाब शॉट, बॉल मैदान के बाहर, अफलातून सिक्स। स्कोर अब पहुंच गया 41 पर। सागर ने जिम्मेदारी अपने कंधों पर ली। एक गेंद अभी बाकी है और 50% काम हो चुका है, 50% बाकी। इस ओवर की 5 गेंदों में 19 रन है, प्रचुर मात्रा में रन इस पिच के ऊपर। सागर का एक और बढ़िया शॉट और इसके साथ बॉल फिर से मैदान के बाहर जाती हुई 6 रनों के लिए 25 रन की लूटमार सागर कांबड़ी द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 47, यानी कि मैच जीतने के लिए अब रन चाहिए केवल 35। सागर कांबड़ी इस ओवर में रन इस तरह लेते रहे, हर डायरेक्शन में उन्होंने शॉट खेला। देखिए अगर अठारह चेंडू 35 धावा, कंपल्सरी चेज। पहले 2 ओवर में 11-11 रन आए, लेकिन तीसरा ओवर वो ओवर था। चार विकेट जा चुके हैं। देखिए पहले 2 ओवर में 4 विकेट चले गए थे, मतलब कहते हैं ना कि खाने के ड्राई फ्रूट के प्लेट में बादाम, पिस्ता, अखरोट, काजू सब था, चबाने के लिए दांत नहीं बचे थे। लेकिन इट इज नॉट ओवर टिल इट इज ओवर। जब तक खत्म नहीं होता तब तक खत्म नहीं होता। सागर जिसका है बड़ा जिगर वो है सागर, और दूसरी तरफ अशोक सोलंकी। नया ओवर लेकर आ रहे सोमनाथ। 18 चेंडू 35 धावा। भरत लोहार हमारे साथ जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है भरत लोहार, जो 10 PL में इंडिया, महाराष्ट्र और श्रीलंका का ट्रायंगुलर सीरीज होगा उसमें इंडियन टीम के वो कोच भी रहेंगे। और वेरी ऑथेंटिक लेजेंडरी प्लेयर भरत लोहार, कॉन्ग्रेचुलेशंस। अब अशोक, जिसको नहीं कोई शोक वो है अशोक, और लपेट लिया, इस तरह लपेटा, जन्नाटेदार सिक्स। स्कोर आगे बढ़ता हुआ 53। अब 29 रन चाहिए बची हुई 17 गेंदों में, मैच को आसान कर दिया। प्रारंभिक बल्लेबाज भले ही आउट हो गए, लेकिन मिडिल ऑर्डर जो है साग के मजबूत लकड़े की तरह। दोस्तों आपकी जानकारी के लिए, भरत लोहार जहां भारतीय टीम के कोच रहेंगे, वहीं पर जावेद शेख भारतीय टीम के मैनेजर रहेंगे इंडियन टीम के लिए। भारतीय टीम के कैप्टन रहेंगे सरोज प्रामाणिक, और वाइस कैप्टन रहेंगे नासिक के मुन्ना शेख। महाराष्ट्र टीम के कैप्टन रहेंगे अंकुर सिंह और वाइस कैप्टन भावेश पवार। कोच रहेंगे ऋषि वैद्य और मैनेजर रहेंगे नीलेश मात्रे। इस बार बैकफुट पर जाकर अपने स्ट्रॉन्ग जोन में स्क्वायर कट लगा दिया है, वहां पर अलंकार तरे पहुंचते हुए तरे का थ्रो, और तरे का थ्रो अब पहुंचा है। स्कोर हो गया 54। 33 रन पार्टनरशिप। सोमनाथ के सामने बैटर है सागर कांबड़ी। मिडिल ऑर्डर में मजबूत बल्लेबाजी।
इस बार ड्राइव कर दिया, वहां पर रोकने के लिए कोई नहीं है, पहला रन पूरा किया, बैकअप के लिए आते हुए दूसरा रन पूरा हो जाएगा, वहां पर आउट होने का खतरा, बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। क्या तेज रफ्तार से दौड़े, मुझे ऐसा लगा वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे के ऊपर एक लाल मारुति अल्टो और एक लाल क्रेटा दौड़ रही है। स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा 56, 56। छप्पन रन, 26 रन और चाहिए, 26 मोर रिक्वायर्ड। गेंद घूमी और शॉट को भी घुमाया, गेंद को भी घुमा डालेंगे ऐसा लग रहा है, काफी तेज तर्रार जाती हुई गेंद, फाइनल बाउंड्री के बाहर लगने वाला ये बेहतरीन चौका। स्कोर आगे बढ़ता हुआ 60। धावसंख्या झाली 60 आणि दोन्ही फलंदाजांमध्ये जुळलेली आहे रेशीम गाठ। सागर कांबळी 21 पर खेल रहे हैं, 31 रनों पर, 8 बॉल 31। हेलो 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 हेलो। हेलो स्कोर हो गया है। हेलो 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 हेलो। 12 गेंदों में 17 रन, अशोक सोलंकी। देखिए 12-16 कल से हम 2 बार देख चुके हैं, 12-17 है और 12-17 एक ऐसा इक्वेशन है, 2 में से एक टीम पर हार का खतरा है। 12-17 एक के लिए खतरा जरूर है। फिर वहीं पर मेरे को भारती सिंह और हर्ष लिंबाचिया का वो शो याद आता है, खतरा है खतरा है खत खत खतरा है खतरा। 12 में 17, 12 में 17 अगर बन गए तो 17 बिल्डर के 17 पार्क बोरिवली वेस्ट में स्वागत भी किया जाएगा। 12-17। नीलेश मात्रे हमारे मैनेजर बनने के बाद काफी रिस्पॉन्सिबिलिटी के साथ आज नेक्स्ट मैच में आप खेलेंगे, बहुत उम्मीद है आपसे नीलेश मात्रे। उल्टा पुल्टा मतलब केविन पीटरसन भी आके गले लगा लेगा, दादा किधर था इतना दिन। 12-17 गोपी धनविन। और अब ये स्टेज पे पार्टनरशिप टूटना बहुत जरूरी है। 21 पर आखिरी विकेट गिरा था, नया ओवर लेकर आ रहे हेमंत, 12 गेंदे 17 रन। थोड़ा रुक जाए, मैदान में रिक्शा आ गया है। नेवर की पहली गेंद बिंदी गेंद, बिल्कुल इस तरह की डॉट बॉल प्रेशर बनाएगी विकेट कीपर
कम कैप्टन दीपक पाटिल ने जरूर तारीफ की है। अब 11 गेंदे और 17 रन, 11 चेंडू 17 धावा। वाइड बॉल, 11 गेंदे 16 रन, 11 चेंडू 16 धावा। वेलकम प्रकाश शेट्टे उर्फ तात्या। बढ़िया गेंद हेमंत की। दस बॉल 16। नौ बॉल 16। गेंद और बल्ले के बीच में मानो सोशल डिस्टेंसिंग। 9-16। इतना अच्छा खेलने के बाद इस ओवर में थोड़ा शांत क्रिकेट अब तक गोपी धनविन द्वारा, लेकिन अब यहां पर उठा दिया अलंकार तरे, वहां पर गेंद को रोकने में कोशिश करते हुए क्या जबरदस्त कैच लिया है, माइंड ब्लोइंग कैच। अलंकार तरे अपनी बाईं ओर जा रहे थे, कोई सोच भी नहीं सकता ये कैच हो सकता है। दिस इज कैच ऑफ द टूर्नामेंट फॉर श्योर। सागर कांबड़ी बिल्कुल सोच नहीं पा रहे कि ये कैच हो सकता है। नए बैटर है संदेश पार्टे। अलंकार तरे, देखिए लोगों के हाथ में गले में अलंकार होते हैं, घोड़बंदर के तो अंदर ही अलंकार है। ये घोड़बंदर का अलंकार है। व्हाट अ कैच। 40 प्लस में अगर ये कमिटमेंट है, जो लोग अंडर 15, अंडर 17, अंडर 19 है, लुक एट अलंकार तरे। और अगर इस मैच को आप जीत जाते हैं, मान लीजिए जागृत मराठा रानाड़, तो अलंकार तरे का ये कैच जो है टर्निंग पॉइंट रहेगा, क्योंकि बहुत अच्छा खेल रहे थे। समीर चौगुले साहब की ओर से उस कैच के लिए 200 रुपए का अवार्ड है। अलंकार तरे, तरे बोलोगे तो तर जाओगे। घोड़बंदर को कितनी बार तारा है अलंकार तरे ने, क्या आज तार पाएंगे जागृत मराठा राहनाल भिवंडी को। और बैटिंग के लिए आते हुए संदेश पार्टे। संदेश देखे क्या संदेश लेकर आए हैं मैदान में। अपीलर आउट। एक और बड़ा विकेट यहां पर हेमंत, जिसने किया बल्लेबाजों का अंत तुरंत, वो है हेमंत। नए बैटर है ग्लेन वैती। 7 गेंदे 16 रन। क्या हो रहा है ये ओवर में। केवल 1 रन आया, वो भी वाइड का रन आया। संदेश पार्टे मेहमान कलाकार की तरह गए, लगभग 1.5 से 2 मिनट चले, आउट हुए, वापस 2 मिनट चलकर आ रहे हैं। एक चीज तो है, भारतीय टीम को जीताता है पंत, क्या भिवंडी को जीता पाएगा हेमंत। क्योंकि भारत में कहा जाता है पंत भला तो अंत भला, अगर यहां हेमंत भला तो मैच का अंत भला। सात बॉल 16। 7 बॉल 16। ये बॉल बहुत इंपॉर्टेंट। इस बार टैप कर दिया ग्लेन वैती ने, पहला रन पूरा किया, दूसरा डेफिनेटली दौड़ना होगा। ब्लैक डायमंड दौड़ कर आ रहे वहां पर, इसके पहले गेंद उठाते थ्रो करते। अब 6 गेंदों में 14 रन कंपलसरी चेस करने ही होंगे। लेकिन हेमंत ने क्या बॉलिंग की है,
वाकई में हेमंत की ईमानदारी की मैं दाद देना चाहूंगा। बैटिंग में हेमंत, बॉलिंग में हेमंत, फील्डिंग में हेमंत। कहते हैं ना कि 12 महीने में जब हेमंत ऋतु आती है तो मजा आता है, वैसे ही हेमंत के क्रिकेट को देखने का एक अलग मजा है। तो अब आप देख रहे हैं यहां पर नजारा घोड़बंदर और नेशनल पार्क, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, उसकी वादियां, 98 स्क्वायर किलोमीटर में फैला हुआ नेशनल पार्क। और ये वो जंगल है जिसने आज मुंबई और ठाणे को हरा रखा है, जो आरे कॉलोनी तक जाता है। बहुत ही बढ़िया पर्वत। और अब आखिरी ओवर लेंगे शेखर दलवी, टीम के सबसे मैच्योर खिलाड़ी। इन्होंने ओवर अपने पास रखा है। 6 बॉल 14 रन, 6 चेंडू 14 धावा। सागर कांबड़ी की तारीफ करनी होगी, 32 रन की पारी खेली लेकिन मैच को फिनिश नहीं कर पाए। अशोक सोलंकी वो खिलाड़ी है जो मैच को फिनिश कर सकते हैं और उन्हें साथ मिलेगा ग्लेन वैती का। 14 बनाने, कैसे बनाएंगे? 1 6 2 चौके या 3 चौके 1 डबल, कोई भी परम्यूटेशन कॉम्बिनेशन हो सकता है। रन का बनना जरूरी, चाहे कैसे भी बने, कहां भी बने और कोई भी बनाए। अशोक सोलंकी इस बार बल्ले को स्वाइप करते हुए कम से कम 2 रन बन सकते हैं। वक्त पर पहला रन पूरा किया, राजन पाटिल का थ्रो पहुंचा, उसके पहले वहां पर दूसरा रन पूरा करते हुए अशोक सोलंकी। अब 5 गेंदे 12 रन, 5 चेंडू 12 धावा। 5-12। अशोक सोलंकी ने बहुत अच्छी दौड़ लगा दी है विकेटों के बीच में। इस मैच को जीतने वाली टीम सीधा क्वार्टर फाइनल में पहुंचेगी और इस मैच को जो टीम जीत नहीं पाएगी उसको 5वां मैच खेलना होगा। अगले मैच में आप देखेंगे ऋषि 11 काटई डोंबिवली, जिनका मुकाबला होगा तात्या प्रतिष्ठान वाड़ा से। बहुत खराब गेंद थी, इस बार हुक कर दिया, बॉल जा रही है वाइड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए लगने वाला आलीशान चौका। 4 बॉल 8 रन, 4 चेंडू 8 धावा। बॉल दीजिए। 4 चेंडू 8 धावा। चंद्रकांत शेट्टी जी, आपका थोड़ा मुझे याद आ गया, थोड़ा कॉपी करता हूं आपको। 4 चेंडू 8 धावा, 8 धावा 4 चेंडू। भिवंडी के अलीबाग, अलीबाग के भिवंडी, एसपीएल। मनीष पाटिल जी ने भी बहुत अच्छा बयान किया था एक टूर्नामेंट में, मुझे याद है शायद बाली ट्रॉफी में, कि गाल के डिंपल से रिंकल तक जाने वाला ये क्रिकेट है। हमारे जो कमेंटेटर्स भाई है बहुत मेहनत कर रहे हैं, सभी को मैं मुबारकबाद देना चाहूंगा। सभी का अपना स्टाइल है, सभी की मेहनत है। और भी जो कमेंटेटर भाई पूरे हिंदुस्तान में है, सभी को मुबारकबाद। आइए शुरू करते हैं। 4 बॉल 8। इस बार जाकर बॉक्स पे लगी, 3 बॉल 8 रन। अशोक ने एक सुनहरा अवसर गवा दिया, बॉल जाकर बॉक्स पर लगी और अशोक थोड़ा दर्द में। देखिए हमारी ट्रॉफी का भी आगमन हो रहा है बाइक के ऊपर। कौन कहता है बाइक के ऊपर केवल अक्षय कुमार और अजय देवगन भी आ सकता है? ट्रॉफी भी आ सकती है। प्यार के कागज पे दिल की। इस बार खेला, रिस्की रन है। अब 2 बॉल 6 रन, 2 बॉल 7, सॉरी 2 बॉल 7, 2 बॉल 7 कंपलसरी चेस, 2 बॉल 7। बाइक पे आते हुए हमारे दोनों ट्रॉफियां।
चंद्रकांत जी, तीनों दिन टूर्नामेंट का तीसरा मैच सबसे बेहतरीन रहा है। ये हमारे पप्पू शेठ, समीर चौगले साहब, 2 चेंडू 7 धावा, और ये लगा हॉट शॉट, ग्लेन वाइटी का फ्लैट 6। ग्लेन जिसने उड़ाया सिक्सर का प्लेन। 1 बॉल 1 रन। एक बॉल 1 रन, पावर ऑफ 1। 1 रन, 1 सेकंड, 1 मिनट, 1 घंटा, 1 दिन, 1 हफ्ता, 1 महीना, 1 साल, 1 ऑर्डर, और जो मैच जीतेगा 1 नंबर। ग्लेन वाइटी अब 1 बॉल 1, और देखिए कितनी बड़ी प्लानिंग चल रही है टू स्टॉप 1 रन। टॉस करायचं आहे मित्रांनो, टॉस करूया, काय घाई नाही आहे। निलेश म्हात्रेजी रेडी आहेत, त्यांना पण उत्कंठा लागली आहे कोण जिंकेल आणि यांच्यातून कोण आपल्याला पुढे लागू शकतो। एक बॉल 1 रन भाई, ये वो इक्वेशन है जो बड़े बड़ों के इस वक्त दिल के अरमान जाग चुके हैं। 1 बॉल 1। वन बॉल 1, मे द बेस्ट टीम विन। और इस मैच को जीत लिया है गोपी धनविन अलीबाग ने। अभिनंदन समीर चौगले, 4 विकेट से विजय और बेहतरीन 6 लगा दिया। कॉन्ग्रेचुलेशंस समीर चौगले, बहुत ही लाजवाब परफॉर्मेंस। और पूरी टीम देखिए वहां पर अशोक सोलंकी और ग्लेन वैदी को रिसीव करने गई है। अभिनंदन। और आइए सीधा चलते हैं मैन ऑफ द मैच और टॉस सेरेमनी के लिए। या मैन ऑफ द मैच इज सागर कांबड़ी। सागर कांबड़ी, या आइए, या भाऊ या, एक आठवण वाढायला जाईल। क्या बात है, आइए सर। असे मित्र आयुष्यात तात्या, 250 प्लेयर आपण असोसिएशन केलं। माइक, हेलो। मैन ऑफ द मैच सागर कांबड़ी। आइए सागर कांबड़ी, आपको ये भी दी जाएगी। जैन फिल्म्स द्वारा ये स्पॉन्सर्ड ट्रॉफी है। सागर अर्थात म्हणजे असे सामने जिंकलो तर उत्तम आहे, पण हरलो जरी तरी थोडा दुःख कमी असते, कारण अट्टीतटीचा सामना होता। 4 तुमचे मोहरे बाद झाले होते आणि तुम्ही आणि अशोक सोलंकी दोघे जेव्हा खेळत होतात तेव्हा असं वाटलं होतं की सामना आपण जिंकू शकतो म्हणून। हो, कॉन्फिडन्स तो होता माझ्यामध्ये आणि माझ्या पाठी खेळणारे प्लेयर पण चांगलेच होते, त्यामुळे मला फ्री माइंड खेळणं जरुरी होतं आणि मी ते करून दाखवलं। आणि ज्या पद्धतीने अशोकने तुम्हाला सपोर्ट केला, कसं वाटलं तुम्हाला? वाटते की ती भागीदारीमुळे हा विजय शक्य झाला? बोलणं तेवढं कमीच आहे, कारण तो एक चांगला प्लेयर आहे। बॅट पण मी बघितलेली आहे, कारण तो बॅट्समन आहे, रोल पूर्ण करतो तो आपला। लक्षात ठेवा मित्रांनो, नो अगर, नो मगर, नो जिगर, ओनली सागर। थैंक यू सागर। टॉस करेंगे, चले या निलेश म्हात्रे जी, ऋषी 11 काटई आणि तात्या प्रतिष्ठा। नाणेफेक करायची आहे। या
राकेश भाई आइए। एक तरफ है तात्या और एक तरफ है नीलेश मात्रे। देखिए हमारे लिए भी ये बहुत बड़ा मोमेंट है, क्योंकि कई लोगों को मैं पहली बार मिल रहा हूं। नीलेश भाई कोरोना वॉरियर, व्हाट अ वर्क बाय हिम, माइंड ब्लोइंग, थ्रो जेंटलमैन। और तात्या, 350 प्लेयर का एसोसिएशन आपने किया सर, आपको सलाम है। और अब आपके मैच का टॉस करेंगे। टॉस कॉइन लेकर हमारे गेस्ट को मैं बुलाना चाहूंगा। आइए राकेश, राकेश शास्त्री टॉस ओनर। ये मैच बहुत इंपॉर्टेंट है, जो टीम इस मैच को जीत नहीं पाएगी उसकी चुनौती खत्म हो जाएगी। छापा काटा, निलेश मात्रे काय निर्णय? फिल्डिंग. थँक्यू सो मच. वेळ वाया आपण लगेच सुरुवात करूया.